दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगसाठी तयार केलेला हा खड्डा आता बुजवण्यात येणार आहे। दीक्षाभूमी स्मारक समिती आणि NMRDAची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एकमतानं हा निर्णय झाला की हा जो खड्डा तयार करण्यात आलेला होता, इथे या ठिकाणी भूमिगत पार्किंग तयार करण्यात आली होती, परंतु लोकांचा रोष होता, बौद्ध अनुयायांचा रोष होता, त्यामुळे आता हा खड्डा बुजवण्याचा निर्णय स्मारक समितीनं घेतलेला आहे आणि NMRDA सोबत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आता हा प्रस्ताव जो आहे तो महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि येत्या 12 ऑक्टोबरच्या आधी म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आधी हा खड्डा जो आहे तो या ठिकाणी बुजवण्यात येणार आहे। त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेला आहे आणि लवकरच त्या प्रस्तावाला मान्यता मिळेल आणि हा खड्डा बुजवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल। दीक्षाभूमीवरील स्तूपाला धोका निर्माण होईल म्हणून बौद्ध अनुयायांनी या भूमिगत पार्किंगला विरोध केला होता। 1 जुलै रोजी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीनं भूमिगत पार्किंगचा निर्णय रद्द केलेला आहे आणि NMRDA सोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। आता हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।